आणि विजय भालेकर. क्या बात आहे. हेमंत देवलीकर कुठे आहेत? हेमंत देवलीकर, शरद काटेकर आणि विजय भालेकर आमचे चांगले सहकारी मित्र आहेत. आपलं स्वागत आहे. विजय भालेकर आणि महेश म्हात्रे. बेस्ट ऑफ लक. हिम्मत पाटील. हिम्मतनं तर चांगली हिम्मत जानमान सानगाव संघाला दिलेली आहे. चला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. दया भंडारी, संतोष मडवी, शनीनाथ तरे, त्यानंतर समाधान म्हात्रे, विनायक पाटील, सचिन इताडकर. त्यानंतर आपण पाहतो संघामध्ये आज विजय पाटील, मिथुन तरे, योगेश पाटील आणि राजन डी. राजन आर आहेत का? शैलेश आहेत. आज शनीनाथ तरे, समाधान म्हात्रे, सचिन इताडकर असे टीम मध्ये आज बदलाव पाहतोय. घरच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना विश्रांती दिली होती. नक्कीच अधिक क्रिकेट खेळल्यामुळे काही खेळाडूंना विश्रांती द्यावी लागते. बघूया विनायक पाटील, योगेश पाटील, शैलेश आणि राजन डी आणि विजय पाटील ही बॅटिंग लाईनअप. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करूया. बरोबर आपल्याला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. राजन डी, आम्ही टाइम स्टार्ट करतोय. जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला पहिले 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं देऊ. एक वाजून 4 मिनिटांनी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला वार. नितीन गवळीच्या बॅटमधून हा पहिला चौकार. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. राजन डे, मला वाटतं अरविंद दादा पाटील आले तिथे. या इथे हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. सचिन इतारकर एक उंचपुरा खेळाडू. नक्कीच आज आपण पाहतोय एस्टॅनच्या मागे अरविंद मडवी नाही आहेत, सुजित तातेशेट नाही आहेत, मात्र त्यांची कमीपणा भरून काढलेली आहे सचिन इतारकडनं. आज शनीनाथ तरे माजी संघनायक प्ले 11 मध्ये आहेत. मंगेश दादा माली संघामध्ये नाही आहेत. हा चेंडू बघूया अगदी फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता. चांगली लाईन अँड लेंथ. राजन डी, राजन आर, खूप चर्चेतली नावं आहेत. अरविंद पाटील असतील, संतोष मडवी, मिथुन तरे, समाधान म्हात्रे, दया भंडारी, ही सर्व जुनी चेहरे. चांगला प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि ते फलंदाज बाद अनिल मुकादम बॅक टू दी डगआउट. आज बघा तुफान पिंपलास 40+ संघांनी स्पर्धेचा फायनल दिवस आणि सर्वांची जेवणाची उत्तम सोय त्यांनी केलेली आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी करून घ्या. महेश म्हात्रे आपण देखील जा. विजय भालेकर वेळ झाले असेल तर आपण जेवून घ्या. मी आहे इथे, मी सांभाळतो, जा तुम्ही. सर्व संघांनी जेवण करून जायचं आहे. जगदीश म्हात्रे, संतोष माली आणि तुफान 40+ संघाच्या वतीनं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. चेंडूला ऑन साइडला खेळलाय. बघूया योगेश पाटील तिथे. योगेशने काय सामना जिंकून दिला होता. माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये एका ओव्हरमध्ये 17 बाकी होत्या, 18 पूर्ण केल्या. बघूया राजन डी. धावा बनलेत 5. चेंडू टाकून झालेत 5. आता चेंडू हवेमध्ये. काय कमालीचा झेल टिपलाय योगेश पाटीलनं आणि ते अजून एक फलंदाज बाद चंदू मुकादम.
वेलकम वामनचे माली. नक्की संतोष, क्या बात आहे. मोठे बंधू आहेत वामनचे माली. बरोबर 4 मिनिटांमध्ये राजन डीचा पहिलं ओव्हर कंप्लीट झालेली आहे. सुनील सर आणि घरात सर लक्ष ठेवा. बरोबर 1:04 सामना सुरू केलाय आणि 1:08 पहिलं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद काल्हेर संघ, दया भंडारी, ऑल टीम. असं सहकार्य असू द्या. संतोष मडवी. धावा बनलेत 5, गडीबाद झालेत 2. नितीन आणि नवीन फलंदाज रुपेश. बघूया ओव्हर नंबर 2. यानंतरचा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल अमर स्पोर्ट कासने आणि गावदेवी वेहिले. आपण आले रिपोर्टिंग करा. यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना वेल आणि कासने. हा चेंडू स्वेर आहे. मिथून तरेनं वाईट चेंडूनी सुरुवात केलेली आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 6. नक्कीच आमचे शंकरजी गुलवे यांची SK एंटरटेनमेंट टीमचं देखील आपण आभार व्यक्त करूया. चांगलं साफ सूत्र लाईव्ह टेलिकास्ट. आणि आमचे डीजे मॅन विकास पाटील. मिथून तरे पुढचा चेंडू टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर डीप फाईन लेगला दया भंडारी यानं उभं केलंय. इथे चांगला फटका अगदी खडे खडे. काय संतोष मडवीने झेल टिपलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. अजून एक फलंदाज बाद नितीन गवली. काय झेल टिपलाय. शनीनाथ तरे खुश आहेत अगदी आमच्या समालोचक कक्षाच्या समोर. संतोष मडवी, क्या बात है. संतोष मडवीनं जो झेल टिपलाय या सामन्याचा टर्निंग पॉइंट असेल कदाचित. कारण की नितीन गवली यांचा झेल होता. नवीन बॅटर मैदानामध्ये किरण आशिषची किरण दाखवतील का न्यूझीलंड पायगाव संघाला. बघूया. हा चेंडू अगदी पायांच्या मधोमध टाकला होता. चांगला चेंडू होता मात्र तितकाच चांगला फटका आपण किरणच्या बॅटमधून पाहिलाय. किरण एक चांगले फलंदाज असू शकतील याचं उत्तम उदाहरण त्यांनी या चेंडूवर दिलाय. वा. 1 धाव आली. धावसंख्या 7. चेंडू टाकून झालेत 8 आणि गडीबाद झालेत 3. न्यूझीलंड पायगाव. हा फटका रुपेशच्या बॅटमधून विजय पाटील. विजय पाटील यांच्या खांद्यावर सध्या संघनायकाची जबाबदारी आहे. नक्कीच घरेलू स्पर्धेतून देखील विनायक पाटीलनं विजय पाटीलला संधी दिली आणि या स्पर्धेतून देखील विजय पाटील संघनायक म्हणून आहेत. बघूया. वेलकम वेलकम सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय. भिवंडी ओमकार युवा सेवा संस्था मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दापोडे गावचे युवा उद्योजक दीनाशेठ सखाराम पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किरणसाठी हा चेंडू मात्र फटका फसलाय आणि पुन्हा एकदा पिक्चर में योगेश पाटील फलंदाज बाद. चांगला झेल
फटका चांगला होता, गॅप शोधता आली नव्हती. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी संस्थापक अध्यक्ष दिनाशेठ पाटील तसेच प्रेमनाथदादा पाटील माजी सरपंच दापोडे. ध्रुवदादा आपलं देखील स्वागत आहे. वेलकम प्रकाशदादा, सहर्ष स्वागत. नक्की सर्व मान्यवर आम्हाला जॉईन होत आहेत. तुफान पिंपलास 40+ आयोजित तुफान चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आज मान्यवर कक्षामध्ये बरेचशा मुख्य मान्यवरांनी देखील आपली उपस्थिती दिलेली आहे. रवींद्रजी म्हस्के यांचं देखील सहर्ष स्वागत. दिनाशेठ पाटील यांच्या समवेत दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रेमनाथदादा पाटील, प्रकाशजी पाटील तसेच इथे अजून एक फलंदाज बाद झालेत. सामना मैदानामधून आपण पाहतोय न्यू मिलन पायगाव आणि बंद्र्या मारुती कल्लेर. धावा म्हणलेत 11, 2 ओव्हर 11 धावा. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष दापोडे गावचे युवा उद्योजक दिनाशेठ सकाराम पाटील, त्यांच्या समवेत प्रेमनाथदादा पाटील माजी सरपंच आणि वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाशदादा पाटील असतील. त्यानंतर दुर्लभजी पाटील, रवींद्रजी पाटील आणि रवींद्रजी म्हस्के ही मान्यवर मंडळी आम्हाला जोडलेली आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावींनी संघाची टोटल 13 वर पोहोचलेली आहे. म्हणजे 13 चेंडू आणि 13 धावा, 4 ओव्हरचा सामना आहे. वेलकम किशोरजी पाटील. बघूया दया भंडारी ओव्हर नंबर 3. बंद्रा मारुती कल्लेर संघासाठी अतिशय चांगला फटका लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमापार रुपेशच्या बॅट मधून हा पहिला वार चौकार. नक्कीच आचार्य आमचे जाम भारी अनिल दादांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. अनिल भोईर गेले 3 दिवस, त्यानंतर संदीप म्हस्के 3 दिवस, सर्व आमच्या पंच असतील, समालोचक, गुणलेखक, कमिटीची जेवणाची सोय अनिल भोईर आणि संदीप म्हस्के यांच्याकडून केलेली आणि आज संपूर्ण स्पर्धेतील सर्व संघांना जेवणाची सोय आहे. तुफान पिंपलास संघाच्या वतीनं अनिल दादा भोईर एक आमचे चांगले उत्तम आचार्य आहेत, त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. धावा बनलेत 19. दयावान भंडारी चौथा चेंडू, इथे फटका चांगला आहे, अगदी राजन ढीच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमापार षटकार. दया भंडारीनं आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केलेत. पहिल्या 12 चेंडूमध्ये फक्त 11 होत्या, 14 षटकार, चौकार आणि 2 दुहेरी. 4 चेंडूमध्ये 14, पहिल्या 12 मध्ये 11. म्हणूनच क्रिकेटला
अनिश्चिततेचा खेळ म्हटलेला आहे. केस दिना पाटील शेटच्या माध्यमातून देखील आपण कित्येक चांगल्या भिवंडी मध्ये स्पर्धा पाहिलेली आहेत. युवासेना ठाणे जिल्हा माजी सचिव देखील राहिलेले आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. दापोडीच्या क्रीडानगरीमधून पहिली मोठी स्पर्धा आपण दिनाशेठ पाटील यांच्या माध्यमातून पाहिली होती. शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांच्या नावानी स्पर्धा. त्यानंतर नुकतीच मानकुलीच्या क्रीडानगरीमधून देखील चांगली स्पर्धा त्यांनी फ्री एंट्री स्पर्धा ठेवली होती. 3 धावा आले त्या चेंडूवर. 3 धावीनी संघाची टोटल पोचली बघता बघता 28 वर. वेलकम गुरु तले गावदेवी वेले संघाचे संघनायक अमर स्पोर्ट कासने. स्वागत आपलं शरदजी हलके ऑल टीम. नानू सुतार भगवानजी भोईर नाना गोंडली. हा चेंडू अगदी सरळ बॅटनं चेंडूला खेळला. राजन डी चेंडूच्या समोर चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मिळेल फक्त 1 धाव. एका धावीनी संघाची टोटल 3 ओव्हर 5 बाद 29. आता धावसंख्येला चांगला आकार आलाय कारण की या ओव्हरमध्ये धावा गेल्या 18. पहिल्या ओव्हरमध्ये 5 दुसऱ्या ओव्हरमध्ये 6. चांगली स्पर्धा. गेले 3 दिवस या स्पर्धेतून आपण तब्बल 24 संघ खेळताना पाहतोय. अंतिम फेरीमध्ये गुरुदत्त मानकोली हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या गटातील विजेत्या संघाबरोबर त्यांचा फायनल सामना आपण पाहणार आहोत. केस मान्यवर कक्षामध्ये प्रेमनाथदादा पाटील मला वाटतं दापोडे ग्रामपंचायतचे 2 टर्म सरपंच राहिलेले आहेत आणि वीर तानाजी क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष देखील दादा राहिले आहेत. आपलं देखील सरचे स्वागत आहे. दुर्लभजी पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, चांगले उद्योजक आहेत. आणि प्रकाशदादा पाटील नेहमीच प्रेमनाथदादा पाटील यांच्या अगदी जोडीला सावलीप्रमाणे आपण त्यांना पाहिलंय. रवींद्रजी पाटील असतील आणि रवींद्रजी म्हस्के हे आमचे सर्व मान्यवर मंडळी सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोष मडवी ओव्हर नंबर 4 घेऊन आलेत आणि हा चेंडू एका टप्प्याने डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. पोलार्डच्या बॅट मधून हा चौकार आलाय. धावसंख्या 33 चांगली टोटल 29 होत्या 3 ओव्हर मध्ये आणि 4थ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार. पोलार्ड नाव असं आहे तशी कामगिरी देखील बघूया. 1 घेतली, दुसरीचा प्रयत्न रुपेश करणार नाहीये आणि इथे बघा विकेट. पोलार्डची विकेट इथे धावबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद खेळताना पाहतोय. अंतिम फेरीमध्ये गुरुदत्त मानकोली हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या गटातील विजेत्या संघाबरोबर त्यांचा फायनल. थँक्यू डीजे. बघा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अमर स्पोर्ट कासने आणि गावदेवी वेहिले आपण याची रिपोर्टिंग करा. दोन्ही संघनायक फक्त 4 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. आपण विना विलंब लगेच आपली या स्पर्धेची ऑफिशियली जी प्रवेश फी ती जमा करायची आहे. इथे फटका उडवलाय रुपेशनं आणि अगदी चेंडू चाललाय डीप मधून सीमापार षटकार. चालीस धावा लागलेत. इथे चेंडूला सोडून दिले दिशाहीन चेंडू. पंच सुरेश गरज सरांचा वाईटचा इशारा. 41 41 टोटल लागलेली आहे.
अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथे झेल टिपलाय यष्टीरक्षक सचिन इतरकडनं. फलंदाज बाद रुपेश. मला आमदार झालं सारखं वाटतंय हे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे. मला शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे न्यू मिलन पायगाव संघाकडे. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावांचं योगदान. हा चेंडू देखील सोडून दिलाय. बघूया यष्टीरक्षक सचिन इताडकर चेंडूला उचलत आहेत. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. धावसंख्या 42. 42 धावा लागलेत. 50च्या आतमध्ये रोखलं जाईल. 2 चेंडू आणि हा चेंडू देखील आला वाईट. नक्कीच जय भोलेनाथ सरवलीपणा आणि जान मन आपण सारंगाव सामना पाहिला. तब्बल 13 चेंडू त्यांनी वाईट फेकले होते. हा चेंडू पूल केलाय. पॉवरफुल नाहीये. योगेश पाटील या सामन्यातून 3रा झेल टिपतायत. फलंदाज बाद राजेश. काल्हेर संघ एक चांगला ताकदवान संघ आहे. बंद्र्या मारुती काल्हेर म्हटलं की एक चांगला स्ट्रॉंग संघ आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा आणि हा चेंडू शेवटचा. बघूया किती धावा येतील. विनायक पाटीलनं शॉर्ट टर्मिनेट रिझन मधून चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात. 9 विकेट 4 ओव्हर डबल 4 44. 11च्या सरासरीनं धावा जमा केलेत आणि 45 धावांचं लक्ष आहे बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर. नक्कीच आपण मान्यवरांचे शुभ असते. जगदीशजी मात्र सर्वप्रथम आपण टॉस करूया. त्यानंतर मान्यवरांचं स्वागत सन्मान घेऊ. चला नक्कीच गावदेवी वेले आणि अमर स्पोर्ट कासने या आमचे सर्व लाडके मान्यवर. भार्गवी इंटरप्राइजेस टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. प्रेमनाथदादा पाटील दिनाशेठ पाटील या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या आजच्या 3ऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेकी करूया. वेलकम. स्वागत आहे आपलं. ओमकार युवा सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष दिनाशेठ पाटील आणि आमचे प्रेमनाथ दादा पाटील. चला या नाना गोंडली भगवानजी भोईर अमर स्पोर्ट कासने संघ आहेत. फास्ट या मान्यवर आलेत. नाना फास्ट आहे जरा. मित्रांनो आपण या स्पर्धेसाठी भार्गवी इंटरप्राइजेस नावाचा टॉस बॉक्स पाहतोय. जेव्हा मला स्पॉन्सर केले हर्षल नामदेव पाटील उद्योजक उद्योगपती पिंपलास आणि ज्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच राहिली आहेत ग्रामपंचायत पिंपलासच्या वसुधा हर्षल पाटील. या रामदासजी शेलके वेलकम. नक्कीच एक असं व्यक्तिमत्व प्रेमनाथ दादा हे रामदासजी शेलके आहेत ना. हे भारतीय रेल्वेमध्ये मोटरमॅन आहेत. यस कासने गावामध्ये उच्च शिक्षित खूप आहेत. मात्र 40+ क्रिकेटपासून देखील ते दूर नाही आहेत.
चांगलं व्यक्तिमत्व रामदासजी शेळके, वेलकम, स्वागत आहे आपलं. दिनाशेठ पाटील आणि प्रेमदादा पाटील तसेच आमचे शिवाजी म्हात्रे यांच्या समवेत या सामन्याची नाणेफेकी आम्ही करणार आहोत. बघा, एका बाजूला तुफान 40+ पिंपलास आणि दुसऱ्या बाजूला आमचे शाखा प्रमुख आणि संघनायक शिवाजी म्हात्रे यांचा लोगो आहे. शिवाजी म्हात्रे तुफान 40+. यस, रामदास शेळके आवाज देतील. उडवा दिनाशेठ. तुफान पिंपलासची मागणी आणि ते चाललेले आहे. खूप खूप धन्यवाद दिनाशेठ पाटील, प्रेमदादा पाटील, शिवाजी म्हात्रे. तर रामदासजी शेळके अगदी जी पूर्तता मागणी केली होती तीच आपल्याला आलेली आहे. आज संघनायक म्हणून या स्पर्धेतून पुढे आले आहेत, नाणेफेकी देखील जिंकलेली आहे. समोरचा संघ गावदेवी वेली आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण सांगू शकाल? काय उद्देश आहे? नाही, हा समोरचा संघसुद्धा चांगला आहे, तरी आम्ही प्रयत्न करू की कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न. शेवटचा प्रश्न असेल, तुफान पिंपलास 40+चं हे तुफान चषकाचं आयोजन आणि नियोजन कसं वाटलं? एकंदरीत क्रीडानगरी आणि या स्पर्धेच्या ज्या आपण ट्रॉफ्या पाहतोय याविषयी काय म्हणाल? खूप छान नियोजन आहे. मी सुरुवातीपासूनच तुफान पिंपलास संघाला पाहत आलेलो आहे. खूप मेहनती संघ आहे, एकजीवपणाने खेळत आहेत आणि आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. जसं खेळामध्ये खेळत आहेत तसं त्यांचं दरवर्षीचं नियोजनसुद्धा अतिशय सुंदर असतं आणि हे सुद्धा आपण सर्व याच डोळ्याने पाहतो की अतिशय सुंदर असं नियोजन, सुंदर असं मैदान त्यांना लाभलेलं आहे आणि त्या मैदानाचा पुरेपूर वापर करून सुंदर असं नियोजन करून या 40+ संघांसाठी क्रिकेटची मेजवानी त्यांनी आणलेली आहे. त्यांचं मी मनापासून 40+ सर्व संघांच्या वतीनं कौतुक करतो आणि अभिनंदनसुद्धा करतो. खूप खूप धन्यवाद. हे होते रामदासजी शेळके. गुरुजी, तले आपण नाणेफेकी गमावलेली प्रथम आपल्याला फलंदाजीले नक्कीच आपल्या संघाला आम्ही शुभेच्छा देतो, कारण की मैदानामध्ये सामना सुरू झाला आहे. धन्यवाद रामदासजी शेळके आणि गुरु थले, गावदेवी वेले आणि अमर स्पोर्ट कासने. यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया चालू सामन्याकडे. विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. बंद्र्या मारुती काल्हेर या संघासमोर. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू आलाय डॉट. सलामीर जोडी आपण पाहतो राजन डी. एक ओव्हर द्या, 4 चेंडू बाकी आहेत. राजन डी आणि संतोष मडवी ही जोडी आपण पाहतोय. इथे चेंडूला अगदी सेफ फटका खेळले, स्वतःचा बचाव केलाय. डिफेन्सिव्ह फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगल. सिंगलला दोन्ही फलंदाजांनी आपले अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 2. बॅकफुटला जाऊन चेंडूला कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू दिशाहीन. हा चेंडू नितीन गवली यांचा वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 24 चेंडूमध्ये 45 धावांचं लक्ष आहे बंद्र्या मारुती काल्हेर संघासमोर. इथे हा फटका सरळ बॅटनं, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळेल फक्त एक सिंगल. चांगली फिल्डिंग पोझिशन आपण पाहिलं तर नितीन गवलीनं आपल्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये लावलेली आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मिड विकेटला किरण आणि एक क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑनला. बाकी यष्टीरक्षक यष्टनपासून दूर. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गली, पॉईंट, मिड ऑन, मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. इथे चेंडूला अगदी लॉंग लेग सीमारेषेकडे उडवलाय आणि एका टप्प्याने चेंडू सीमापार येतोय चौकार. गुड शॉट. देखील झालेले. धन्यवाद. जगदीशजी म्हात्रे यांच्याकडे पैसे जमा आहेत. अल्पेश सध्या अल्पेश या स्पर्धेचे मुख्य खजिनदार आहेत. गेले 3 दिवस स्पर्धेची प्रवेश फी अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा होते. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे. धावा बनलेत 8.
हा चेंडू अगदी चांगला फटका गॅपमधून कव्हर ड्राईव्हचा आपण पाहतोय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. एकाच हाताने चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2 धावींनी पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद जिंदाबाद 10 धावा. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूया. चला स्वागत मूर्ती घनश्यामजी भोईर आपण पुढे या. ग्रामपंचायत पिंपळदचे माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया. भिवंडी ओमकार युवा सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती दिनाशेठ सकाराम पाटील यांना शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय तुफान 40+ संघाच्या वतीनं. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया दापोडे गावचे माजी सरपंच प्रेमनाथदादा पाटील. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी प्रेमनाथदादा पाटील यांचा शुभ सन्मान घनश्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर दुर्लभजी पाटील एक युवा उद्योजक आहेत. चांगलं व्यक्तिमत्व दापोडे गावचे समाजसेवक दुर्लभदादा पाटील यांना देखील शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केला जातोय. त्यानंतर रवींद्र पाटील आहेत. रवींद्रदादा आपण पुढे यायचं आहे. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. आज हे सर्व आपल्याला प्रमुख मान्यवर म्हणून या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. आणि अतिथी देवो भव शिवाजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान. त्यानंतर प्रकाशदादा पाटील दापोडेगावचे समाजसेवक आहेत. साई भक्त प्रकाशदादा यांना देखील आपण सन्मानित करूया. शिवाजी म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख पिंपलास आणि तुफान पिंपलास 40+चे संघनायक आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला या सर्व ट्रॉफीज घनश्यामजी भोईर आणि शिवाजी म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर झाले आहेत. त्यानंतर रवींद्रजी मस्के हे देखील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. चांगला यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी रवींद्रजी मस्के यांना देखील सन्मानित केलं होतंय. दिलीपजी नागावकर नक्कीच तुफान पिंपळा संघाचे माजी क्रिकेटर आहेत. क्या बात आहे. लेजेंड क्रिकेटर दिलीपजी नागावकर यांना देखील आपण सन्मानित करायचं. शिवाजी म्हात्रे आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार घ्या. माजी खेळाडू आपण राहिलेले आहेत आणि आजी खेळाडूंच्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. शिवाजी म्हात्रे या स्पर्धेसाठी ज्यांचं तन मन धन आम्हाला अर्पित झालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद दिनाशेठ पाटील प्रेमनाथदादा पाटील तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं मी आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत आणि आभार व्यक्त करून चालू सामन्याच्या समालोचनाकडे बोलतोय. 45 धावांचं लक्ष्य आहे आणि ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. 3 चेंडू टाकून झालेत. धावा बनलेत 16. पहिले 2 चेंडू अनिलचे डॉट त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार. नक्कीच राजन डी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत बंद्र्या मारुती काल्हेर संघाला अशा अपेक्षा आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये विनायक पाटील योगेश पाटील आणि सचिन इताडकर दया भंडारी यांचे येणं बाकी आहे. समाधान मात्र एक फलंदाज आहेत. बघूया पुढील चेंडू. हा चेंडू राजन डी साठी बघूया. इथे पंचांनी वाईटचा इशारा केलाय. आउटसाइड लेग स्टंप. धावसंख्या 17. 9 चेंडूमध्ये 17 आलेत. 24 मध्ये 45 बनवायचे आहेत. नक्की सामना अजूनही दोन्ही संघांसाठी इथून समान आहे. इथे अपील फलंदाज राजन डी आउट.
खूप खूप धन्यवाद. अगदी आपण अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलीत. आयोजन कमिटीच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा आपलं आभार आणि स्वागत. नवीन फलंदाज योगेश पाटील, ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो तो खेळाडू आता खेळपट्टीवर आलाय. बघूया 17 धावा बनलेत. अजूनही 28 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 आणि धावा बनवायच्यात 28. 45चं लक्ष आहे. चौदा चेंडू 28ची गरज. अनिल मुकादम, नक्कीच अनिल मुकादम एक चांगला गोलंदाज न्यू मिलन पायगाव संघाकडून आपण सातत्याने पाहतोय. हा चेंडू अगदी चेंडूला चेप केलाय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीची कॉलिंग इथे हा ना आणि अखेरकार चांगला क्रिकेट योगेश आणि संतोष मडवी दरम्यान. फलंदाज बाद संतोष मडवी. इशारा तो वाईट. आता 19 झालेत आणि 26ची गरज. वैभवजी पाटील आपण नक्कीच मान्यवर कक्षामध्ये या. वैभवजी पाटील, हा फटका सचिन इतरकडचा फसला आहे आणि इथे टिपला झेल. फलंदाज बाद सचिन. शैलेशच्या अगोदर सचिनला का पाठवलं? सचिनला सध्या पाय साथ देत नाहीये. विनायक चांगला फलंदाज आहे. शैलेश एक त्यांच्याकडे फलंदाज होता. इथे सचिनला फलंदाजीसाठी पाठवण्याची गरज होती का? समाधान मात्र एक चांगले फलंदाज आहेत. बघूया पहिल्या 12 मध्ये 19 आणि आता उर्वरित 12 मध्ये धावा शिल्लक आहेत 26 धावांचं लक्ष आहे. नक्कीच अल्पेश गायकवाड यांची जागा भरून काढतायत आमचे किशोर पाटील, तुफान पिंपळाचे एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच किशोर पाटील असतील, संतोष माले असतील, त्यानंतर घनश्यामजी भोईर, जगदीश म्हात्रे आणि शिवा म्हात्रे. जिथे कमी तिथे आम्ही, कुठलीही जागा खाली असो, पंच, समालोचक, स्टेजवर मान्यवरांचं स्वागत सन्मान अगदी तत्पर असतात. आमचे छत्रपती भाऊनी देखील गेले 3 दिवस चांगली उपस्थिती दिलेली आहे. नक्की सर्वांची नावं माहीत नाही आहे, कोणी राग मानू नका. संपूर्ण ऑल तुफान 40+ खेळाडूंची चांगली मेहनत आहे. नाहीतर मला बोलाल कालरमकेनी त्यांचीच नावं घेतोय. नक्कीच अनिल भाऊ भोईरेंचं कामच वेगळं आहे. गेले 3 दिवस उत्तम जेवण. आचार्य आमचे जामबारी संदीप मस्के आणि अनिल भोईर.
स्मित भोईर चांगले. यस, माहीत आहे समालोचक देखील करतात ते. आता अजून प्रगती केली असेल. येणाऱ्या भविष्यात आपण नक्कीच पिंपळास गावातून एक समालोचक म्हणून पाहणार आहोत. नक्कीच अनिल भोईर यांचे चिरंजीव आहेत. बघूया, हा चेंडू वाईट आलाय. पंच सुनील म्हात्रे सरांनी दोन्ही समांतर रेषेत केलेत. गोलंदाज गणेश. धावा बनलेत आता 20 आणि शिल्लक आहेत 25. चला, तिसरा पंच जायचा मैदानामध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे फलंदाजांनी नक्कीच. चला चला, जा मात्र तुम्ही जा, स्क्वेअरला उभे राहा. हा, जा ना, छत्रपती भाऊ आहेत ना. कोण? चला, इथे कोणी या, किशोर पाटील जातील. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. गणेशनं अचूक टप्प्यावर योगेश पाटीलला चेंडू सोडलाय. बघूया, योगेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशा जिवंत आहेत. खातं खोललेलं आहे नक्कीच योगेशचं. या चेंडूवर शैलेश, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शैलेश म्हात्रे एक नवीन चेहरा. बघूया, अपेक्षा आहेत येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून विनायक पाटील एक चांगले गोलंदाज देखील आहेत. कित्येक वेळा दया भंडारी यांनी त्यांना संधी गोलंदाजीतून दिलेली आहे. काय गोलंदाजी करतात आज गणेश, जणू काही घरच्या खेळपट्टीवर चेंडू सोडतोय. वा, नितीन गवली खुश असतील. अचूक टप्प्यावर नियंत्रित. पहिला चेंडू वाईट सोडला तर त्यानंतर 3 चेंडू टाकलेत, 2 डॉट आणि 1 सिंगल. हा चेंडू ऑन साइडला तिथे उपस्थित आहेत. प्रोटेक्शन आहे किरण. फक्त धाव मिळेल 1. एका धावेनी आता संघ पोचतोय 22 झालेत, म्हणजे अजून 23 पाहिजेत. 8 चेंडून 23 आणि पहिल्या 16 मध्ये 22. हा फटका योगेश पाटीलचा पहिला वार, षटकार. आता 23 होत्या, षटकार आल्या 17 बाकी. 7 मध्ये 17 आणि हा चेंडू पुन्हा एकदा गणेशने टाकलाय डॉट. गुड बॉलिंग. एक षटकार जरूर खाल्ला, मात्र अगदी आपण पाहिली तर 1 वाईट 1 षटकार असं धावा फक्त 9च खर्च केलेत. म्हणजे 3 चेंडू यष्टिरक्षकाकडे डॉट टाकली आहेत. वा, आता 6 मध्ये 17. 7 चेंडू 17 धावा. बघूया, अजूनही सामना कुठल्या संघाच्या बाजूने आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे. काल्हेर संघ देखील चालू सीझन मध्ये कुठेतरी स्ट्रगल करतोय. नक्कीच चांगला सराव, चांगली मेहनत, चांगला खेळ अजूनही त्यांना करावा लागेल. संघामध्ये भरपूर चांगले खेळाडू आता आलेत, मात्र कुठेतरी संघाच्या सरावामध्ये कमीपणा आहे.
6 चेंडू 17 धावा. गोलंदाज कुंदन. कुंदन आनंद उत्सव साजरा करतील का न्यू मिलन पायगाव संघासाठी. बघूया आज चंदन मुकादम देखील आहेत प्ले 11 मध्ये. रुपेश, अनिल, नितीन गवली, शरद काटेकर नाही आहेत. 6 मध्ये 17. नक्कीच आपले भरत असतील, प्रदीप पाटील ही जुनी नावं आहेत. नितीन गवली यांच्या सुरुवातीपासून हे जोडीला आहेत. आज हेमंत देवलेकर आमचे दिसत नाही आहेत. हेमंत देवलेकर यांना देखील नितीन गवलीनं संधी दिलेली आहे की तू ये 40+ मध्ये खेळ. शैलेश म्हात्रे 6 मध्ये 17. इथे हा चेंडू स्विंग अँड मिस. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव कंप्लीट करताना 6 मध्ये 17चा आकडा योगेशला लक्की आहे. आता स्ट्राईक वर गेलाय. 5 मध्ये 16. आता योगेशला स्ट्राईक स्वतःवर ठेवावी लागेल. बघूया गोलंदाज कुंदन आणि हा चेंडू चौबुक शॉट. चेंडूला पाठवलंय सीमापार. षटकार. जी स्ट्राईक रोटेट झाली त्याविषयी आता चर्चा तर होणारच. न्यू मिलन पायगाव संघाच्या खेळाडूमध्ये आता 4 मध्ये 10. आता सामना काल्हेरच्या बाजूने जास्त आहे. प्रेक्षक अनुमान लावतील कारण की योगेशनं जो फटका मारलाय त्यावरून नक्कीच आशा पुन्हा एकदा जिवंत केलेत काल्हेर संघाच्या योगेश पाटीलनं. 4 चेंडू 10 धावा. 6 मध्ये 17 होत्या. गोलंदाज कुंदन. कमी गतीने चेंडू सोडलाय. बघूया एक धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. थ्रो रॉकेट थ्रो होता. चांगले प्रयत्न इष्टरक्षकाचे नाही रोखू शकत. 2 धावा. 2 ने धावसंख्या झाली होती. 37 झालेत. आता 3 चेंडू 8 धावा. नक्कीच आमचे मारुती म्हात्रे काल्हेर गावचे समाजसेवक मारुती म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच जयनमान सारंगाव संघाच्या जोडीला अगदी फुलटॉस. चंदन मुकादम अगदी चेंडू त्यांना वंदन करून गेलाय पाठीमागे. आता 2 मध्ये 4. आता धावा किती बनल्यात यापेक्षा किती बनवायचे आहेत याला महत्व जास्त प्राप्त झाले आहे. 41 झालेत. आता 2 मध्ये 4. एक चेंडू राखून योगेश पाटील विजय संपादन करेल की कुंदन चांगला चेंडू टाकून शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जाईल. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4. इथे चेंडू झाला डीप मिड विकेटला. दुसरीचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण. क्या बात आहे. अनिल मुकादम. नक्कीच आता 1 मध्ये 2. नक्कीच 3 धावा या खेळपट्टीवर धावून होणार नाहीत. मात्र किंतु आणि परंतु आणि जर आणि तर क्रिकेटमध्ये शब्दच अपुरे आहेत. नक्कीच 1 चेंडू 2 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. बघूया आता योगेश पाटील की गोलंदाज कुंदन. चेंडू कोणाच्या बाजूने राहील. काय सामना झालाय. मारुती म्हात्रे देखील बसलेले उभे झालेत. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बंदरे मारुती संघाचे उभे झाले आहेत. 1 चेंडू 2 धावा. 6 मध्ये 17 होत्या. 5 मध्ये 15 दिलेत आणि येणाऱ्या एका चेंडू मध्ये 2. तुफान पिंपळाचा तुफान सामना मैदानामध्ये सुरू आहे. 1 चेंडू 2 धावा. चेसिंग इज कंपल्सरी.
गणपती बाप्पा, एक चेंडू 2 आणि झेल ड्रॉप, दुसरी धाव पूर्ण. बंद्र्या मारुती विजयी. झेल ड्रॉप झालाय, सामना सोडलाय. झेल कठीण होता, असं वाटलं होतं की झेल पकडला जाईल, मात्र नशिबाची साथ आज बंद्र्या मारुती कल्याण संघ घेऊन आलाय. अभिनंदन दया भंडारी, ऑल टीम. आणि या सामन्याचा सामनावीर मी सांगितलं 17चा आकडा लक्की आहे. आज 16 बनवल्या, 1 काढली लेग बाईज. कल्याणच्या स्पर्धेमध्ये देखील एका ओव्हरमध्ये 17 होत्या आणि तो सामना योगेश पाटीलने जिंकून दिला होता. अभिनंदन योगेश. सामन्याचा सामनावीर. या आपण पहिले बक्षीस घ्या, पहिला बक्षीस घ्या, नंतर त्यांना भेटा. या आपल्याकडे वेळ कमी आहे. धन्यवाद. नाबाद 25. क्या बात आहे. योगेशच्या नावाची चर्चा आपण करत होतो. झालंय, नाणेफेकी झालेली आहे. कासने संघ